मध्ये शिकत आहे. आम्ही कविता शिकली, स्वप्नपुरी साहित्य त्यातील आम्ही 3 मुलं शिकलो. कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा आणि एकजुटीचे बळ. त्यामध्ये आम्ही पोस्टर बनवण्यासाठी एकजुटीचे बळ हा मूल्य निवडलेले आहे. आपले स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीचे बळ का महत्त्वाचे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की एकजुटीचे बळ म्हणजे काय, तर ते मी सांगणार आहे. एकजुटीचे बळ म्हणजे जर आपण एकत्र झालो तर कोणताही काम आपल्याला खूप लवकर होणार, ते काम आपल्याला खूप मोठं वाटणार नाही. तर मी तुम्हाला उदाहरण देऊन समजवते. तुम्ही सर्वांनी शेतकऱ्याची गोष्टी ऐकलीच असेल की तो शेतकरी त्याच्या मुलांना एकजुटीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तो लाकडीचं उदाहरण देतो. तसेच प्रमाणे जर आपण सर्व एकत्र झालो तर आपण कोणतेही काम पार पाडू शकतो, कोणतेही काम आपले वेळात होऊ शकते. हजार आम्ही एकी वर्षात सर्वांचे हे एकच म्हणतात. तुम्ही इकडे बघू शकते की जर आपण लोक एकत्र झालो तर आमचा भारत देश खूप उज्ज्वल होणार. शक्तीची झडती नौबत घराघरातून जन्म घेतले तेज नवावता. आपण जर आताच शिकलो की आहे ना सगळं एकत्र राहून कसं काम पार पाडायचं, नंतर ना आपलेच घरात जन्म घेतलं ते त्यांनी ह्याचं मूल्य समजू शकतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोशनी एडके. मी इथे 10वी मध्ये शिकत आहे. तर आम्ही एक कविता शिकली आहे, ती खूप सुंदर आहे. त्या कवितेचे नाव स्वप्नपुरी साहित्य. ह्या कवितेत आम्ही 3 गोष्टींचं मूल्य शिकलो आहे: कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे बळ. मी त्या मूल्यामधून एक मूल्य मी निवडलं आहे, एकजुटीचे बळ. एकजुटीचे बळ म्हणजे काय, आपण एकत्रित जेव्हा होईल ते काम 100% पूर्ण राहतं. एकत्रित व्हा, आनंदी राहा. ज्या वेळेस आपण एकत्रित होणार, जे काम आपण एकत्रित करेल ती गोष्ट सगळ्यात सोपी होईल आणि आपल्याला त्यात आनंद मिळेल. अनेकता एकता ही आपल्या भारताची विशेषता. जेव्हा आपण अनेकता होईल, एक सोबत राहणार, मिळून मिसळून राहणार, त्याला मदत करेल, मग ही आपली भारताची विशेषता. आपल्याला भारताचं स्वप्न पूर्ण करायचे, आपण एकता बाळगली पाहिजे. जात, धर्म, प्रांत, भाषा यातून बाहेर पडूया. आता आपण नवा भारत घडूया. म्हणजे जे जात धर्म आहे एकता बाळगली पाहिजे. त्याच्या सणेनी नाही जाणार, आपण भेदभाव नाही केलं पाहिजे, आपण सोबत राहायला पाहिजे, आपण त्यांची मदत केली पाहिजे आणि कुणाला वेगळं नाही मानायचं. सगळे आपले एकत्र भावबंदी आहेत, हे आपले एक मूल्य आहे आणि आपण धैर्य ठेवायचं. एकता म्हणजे काय, आपलं धैर्य, शांती, शक्ती हे मूल्य आहे. तर आपले साकार करायचं आपल्या भारतासाठी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आकांक्षा. माझे नाव अनिष्का आणि आम्ही 10वी मध्ये आहेत आणि दुसरी मध्ये आहे. आज आम्ही आमची जी कविता स्वप्नपुरी साकार याच्यातले 3 मूल्य याच्यावर बोलणार आहे, जसे की श्रमप्रतिष्ठा, कृषी संस्कृती आणि एकजुटीचे बळ. आणि आम्ही श्रमप्रतिष्ठा हा एक मूल्य निवडला आहे. तर श्रमप्रतिष्ठा म्हणजे कष्ट. तर प्रत्येक मानवी जीवनामध्ये कष्ट हे खूप महत्त्वाचे आहे. जसे की आपले कष्ट आपण दरवेळेस केले हवे. कष्ट कधीही छोटे व मोठे ठरत नाही. आपण कोणतीही गोष्ट करण्यासाठी कष्ट केलेच पाहिजे, कारण कष्ट नाही केल्यावर ती गोष्ट आपण मिळूच नाही शकत. हे आम्ही ह्या कवितात शिकलो आहे. जसे की कष्ट केल्यावर आपण कोणतीही गोष्ट पार पाडू शकतो व आपण कोणत्याही गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद. माझे नाव मृणाल पंजारे. माझे नाव धीरज लष्करे. माझे नाव यास आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही स्वप्न करू साकार हे कविता शिकलो आहोत. त्यातले 3 मूल्य श्रमप्रतिष्ठा, कृषी संस्कृती आणि एकजुटीचे बळ. आम्ही या कवितेतून एकजुटीचे बळ या विषय निवडला आहे. तर मित्रांनो, एकजुटीचे बळ हे का महत्त्वाचे आहे आज मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण एकटे काही काम करतो तेव्हा ते आपल्याला लवकर होती नाही आणि आपल्याला त्याच्यात आनंदही येत नाही. पण जेव्हा आपण एखादे काम 4 चौघांसोबत करतो, आपल्या मित्रांसोबत करतो, तेव्हा ते काम आपल्याला सोपंही जाते आणि आपल्याला त्याच्यात आनंदही येतो. तर आज मी तुम्हाला एकजुटीचे बळ हे एका उदाहरणातून सांगतो. तर सध्या आम्ही रग्बी असोसिएशनकडनं मॅच खेळायला गेलो रग्बीची. तेव्हा आमच्या टीमचा परफॉर्मन्स काही खूप चांगला झाला नाही, कारण की आमचे प्लेयर, आमचे खेळाडू होते, त्यांच्यामध्ये काही कोऑर्डिनेशन नव्हतं, ते एकामेकासोबत बोलत नव्हते. आणि त्याच्यानंतर स्टेट रग्बीसाठी आम्ही खेळायला गेलो. तेव्हा आमच्या प्लेयरमध्ये खूप कॉन्फिडन्स होता, त्यांचं कोऑर्डिनेशन होतं. त्यामुळे आम्ही रग्बी स्टेटसाठी जिंकू शकलो. तर एकजुटीचे बळ असले तर आपण देशासाठी काही करूही शकतो. जसे की आम्ही स्टेटचे प्राइज जिंकले. धन्यवाद.